भाटाल विपक्ष वडघर या दोन संघामध्ये. सलमी मैदानामध्ये आपण पाहतोय दीपक पाटील आणि दर्शन पाटील. तर सलमीचं पहिले षटक भाटाल एक्सप्रेस पंकज माली घेऊन येतोय. गणी भाईकडून हॅट्रिक साठी पंकज माली याला 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेला. चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मधून जातोय. सीमा पार चौकार. डीजे ऑपरेटर पियुष आपण पाहतोय ऑपरेटिंग करताना त्यांच्या माध्यमातून चांगल्या गाण्यांची पेशकश केली जाते. चौकारीने अकाउंट ओपन केले फलंदाज दीपक पाटील याने. स्वतः त्याने संघाचा अकाउंट चौकारीने केलेला आहे. पहिले षटक मार्गसाहेब पॉवर प्लेचं पहिले षटक पंकज माले हाताळतोय. इथे मात्र बॅकफुलला जाऊन चेंडूला खेळलेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतील. धावसंख्या एकेरी धावने वाढते. धाव प्लेकर 5 धावा. आपण सामना पाहतोय जबरामध्ये भाटाले विपक्ष गावदेव वडघर या दोन संघामध्ये. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी गॅप मधून चेंडू निघून जातोय. सीमा पार दर्शन अखेर घडवतोय. सीमारेषेचं दर्शन याचं चांगलं प्रदर्शन. हा चौकार. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धाव प्लेकडून 9 धावा. नाणेफेक हारल्यानंतर गावदेव वडघर संघ प्रथम फलंदाजी करताना. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावे पूर्ण. धावसंख्या दुहेरी धावेने वाढते. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदेव वडघर संघाची धावसंख्या बिनबाद 11. पियुष पाटील सध्या डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय.
उमंग माली दुसरं षटक घेऊन आलेले आहे. त्याला सामना करेल फलंदाज दीपक पाटील. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू. पंच इशारा करतात की हा वाईड चेंडू आहे. अव्वंत धावेमध्ये भर पडते. धावसंख्या एका धावेने 12 धावा. इथे आपण पाहतोय पंकज माले अगदी सनग्लास घालूनच इन्स्ट्रक्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कालच मला वाटतं त्यांनी अमेरिकेतून त्याची मागणी केली होती आणि सध्या नक्कीच अगदी झोपतानाही ते नक्कीच आपलं सनग्लासेस सोडत नाही. सनग्लास घालून इन्स्ट्रक्शन करताना आपण पंकज मालीला पाहतोय. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल रन्स पूर्ण. सिंगल संघाची धावसंख्या 13. लेग बॅटचा इशारा येतो पंचांकडनं. आपण सामना पाहतोय जयपुरामध्ये भाटाले विपक्ष गावदेव वडगर या दोन संघामध्ये. या मैदानाचा विचार केला तर गावदेव वेले आणि जयपुरामध्ये भाटाले या दोन्ही संघाचं प्रदर्शन नेहमीच चांगलं राहिलेलं आहे. मग ती स्पर्धा पावसाळी असो किंवा उन्हाळी असो नेहमीच या दोन संघांनी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. उमंग माले यावेळी सामना करेल फलंदाज दर्शन पाटील. वैयक्तिक 6 धावसंख्येवर दर्शन फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्रक्षाच्या हातामध्ये आणि दर्शन याला घडवलंय अखेरला. डगवटचं दर्शन याची केली संपुष्टात. नवीन फलंदाज अविनाश पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोललाय. कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जातोय डीप कव्हर रिजन मधून सीमापार चौकार. आणि हा चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. या अगोदर
दोन षटकांची समाप्ती झाली आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या गावदेवी वडगर संघाची 21 धावा. फलंदाज दीपक पाटील. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. या चेंडू एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल होते. खराब क्षेत्रक्षण आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 25 धावा 25. इथे मात्र चायनीज कट. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धाव वाचवलेल्या. तर चांगलं क्षेत्ररक्षण इष्टरक्षकाच्या मागे पाहायला मिळतंय. उमंग माली याच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. धावसंख्या 28. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र फाईन लेग रिझल्ट मधून चेंडू जातोय. चांगला प्रयत्न तिथे डीप फाईन लेगला पाहायला मिळतोय. दोन धावा इथे पूर्ण होतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. बघा पियुष पाटील किती सेवा करताना. पियुष पाटील त्याला तुम्ही कुठलेही काम सांगा अगदी चोख तो नक्कीच आपली कामगिरी बजावताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू कार्पेटच्या सारे अगदी जमिनीलगत जातोय. कव्हर पॉइंट रिझनकडे चांगलं क्षेत्ररक्षण डीप पॉइंटला शंकर कडून आणि इथे मात्र रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. झेल पकडता आलेला नाही. धावसंख्या 30. शंकरजी माली आणि इंदरजी माली दोघांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईज
आपलं स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चांगला चेंडू गली रिझर्व मध्ये चेंडू जातोय स्क्वेअरिस थर्ड मॅन रिझर्व कडे. तोपर्यंत एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या धावपलकावर 31 धावा 31 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज पियुष सज्ज होतोय. यावेळी मात्र इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल आणि इथे मात्र अखेर समाप्त होतोय फलंदाज दीपक पाटील याचा खेळ. पहिला फलंदाज दर्शन पाटील, त्यानंतर अविनाश पाटील आणि नुकताच बाजूला दीपक पाटील. यश पाटील खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज जीत पाटील आता मात्र खेळपट्टीवर केलेला आहे. येथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जीत पाटील याने. धावसंख्या स्थिर आहे, धावपल्याकडे 31 धावा. पियुष माले सामना करत फलंदाज पुन्हा एकदा जीत पाटील. इथे मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे, सीमा पार षटकार. जीत पाटील याचा वेगळा अंदाज. इथे मात्र डाऊन द ग्राउंड हा फटका गेलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, सुरेख झेल पुन्हा एकदा प्रयाग माली याच्या माध्यमातून आणि आणखीन एक फलंदाज फेल. जीत पाटील याची गेली संपुष्टात.
एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव तिथे पूर्ण. वन शॉटचा इशारा होतो पंचांकडनं. फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धाव पूर्ण. चांगली रनिंग बिडून विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. तर अशा प्रकारे 4 षटकामध्ये 40 धावा आणि 41चं लक्ष्य भाटाला या संघासमोर. उद्या बाहुबली बॅट्समन नयन म्हात्रे याला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि त्याची बॅट जर बघितलं तर ऑस्ट्रेलियातून त्याची बॅट मागवण्यात आलेली आहे. कालच नक्कीच ते वेले गावामध्ये पोहोचलेले आहे. VPL वेले प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्याचा जो फॉर्म होता तो फॉर्म बघूनच त्याचे वेले संघाचे मुख्य संघामध्ये वर्णी लागलेले आहे. आणि पुढील वर्षीची जी VPL स्पर्धा होईल वेले प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या पैशाला नक्कीच त्याची बोली लागणार आहे. सर्वात महागडा खेळाडू तो ठरू शकतोय. गावदेवी वडगर या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा
चोपून काढलेले आहेत. 41 धावांचा टार्गेट हा जे ब्राह्मणदेव भाटाले संघाला दिलेला आहे. आणि सलामी जोडी मैदानावर आलेली आहे ती पंकज माली आणि प्रयाग माली. विकेट किपर असताना पंकजाने चष्मा घातला होता, मात्र बॅटिंग करत असताना चष्मा कुठे ठेवलेला आहे, हरवलेला आहे. पहिला गोलंदाज गावदेवी वडगर संघाचा जीत पाटील. विजयाचं लक्ष आहे ते 41 धावांचं. आज लक्ष श्रीगणेश भरोडी संघाला होता, परंतु ते पेलता आलं नाही. दत्तकृपा पिंपळा संघाने बाजी मारली. आता पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज प्रयाग माली. पहिला चेंडू ऑफ साईडला मारला फटका. जेलवन शक्यता कुठला क्षेत्ररक्षण तिथे नाही, मात्र चेंडू सरकतोय हलूच, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आणि 2 धावा सहजरीतीने पूर्ण. या सामन्यातील विजय संघ निंबोली संघाशी खेळेल. निंबोली संघ आपण तयारीत राहायचं आहे. निंबोली पहिल्या चेंडूवर झेल होण्याची शक्यता होती, मात्र कुठलं क्षेत्ररक्षण नाही. 2 धावा पूर्ण. वैयक्तिक 2, संघासाठी 2. पुढचा चेंडू जीत. सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता आणि दीपक पाटील याच्या हातामध्ये स्थिरावला. डॉट चेंडू. डीजे आयुष वा गेले, तोच लावायचा आहे आता. जीत. पुढचा चेंडू पुन्हा तोच चेंडू. आता मात्र बघायचंय, अपील तर भरपूर झालेला आहे. सुंदर चेंडू, मात्र दीपक याने अपील केला होता 55 दबाव टाकण्यासाठी, मात्र कुठल्या पद्धतीने धोका पत्करत नाही तिथे. आणि डॉट चेंडू निघतोय. धावा राहिला स्थिर. पुढचा चेंडू जीत. फुलटो चेंडू लेग साइडला मारला फटका गॅप मध्ये आहे आणि चेंडू सरकतोय स्क्वेअर लेग दिशेने. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाची. बिनबाद 6. जीत. पुढचा चेंडू. आता मात्र झेल होण्याची शक्यता आणि पहिला फलंदाज बाद होतोय प्रयाग माली. डीजे नवीन फलंदाज शंकर माली. पहिला फलंदाज बाद होतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा. विजयाचं लक्ष आहे 41 आणि पहिले षटक पॉवर प्लेचं चालू. जीत पाटील यांचं 5व्या चेंडूवर पंकज माली याला बाद केलं आणि
शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाल्या पहिल्या षटकातील शंकर माली. शंकर माली जीत. सुंदर शॉट, मात्र कुठल्या पद्धतीत धाव नाही तिथे, चांगलं क्षेत्रक्षण तिथे ऑन साईडला. मात्र पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाले फक्त ना फक्त एक गडी बाद 6. आपण जर गावदी वडगरचा विचार केला तर एक षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, मात्र येथे 6 धावा खर्च करतोय जित पाटील. दुसरं षटक यश पाटील. आता मात्र मोठा फटका आणि चेंडू जाईल काऊ करण्याच्या दिशेने. षटकार यश पाटीलचं स्वागत केलंय तिथे पंकज माली याने षटकाराने. षटकाराने खातं खोलतोय पंकज माली. एक हा रुकने वाले पंकज. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 4 ने पुढे सरकली. ती धाव संख्या झाली ती 1 गडी बाद 16. पहिला षटका अखेरीत धाव संख्या फक्त 1 गडी बाद 6 झाल्या होत्या, मात्र इथे 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलेला आहे पंकज माली याने. पुढचा चेंडू यशाचा. सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडूवर सन्मान दिला आहे तिथे, मात्र एक धाव तिथे रोखू शकत नाही. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. ती जय ब्राह्मणदेव वाटाले या संघाची 1 गडी बाद 17. विजयाचं लक्ष आहे 41. शंकर आणि पंकज माली मैदानामध्ये आहे. प्रयाग माली वैयक्तिक 5 चेंडूचा सामना करीन 6 धाव संख्येवर बाद झालेला आहे. यश
शंकर ने तान दे आसमान में, गेंद गई सीमा पार, षटकार। धावसंख्या 6 ने पुढे सरकती 23. पहिल्या षटकाचा विचार केला जित पाटील याचा, फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. मात्र यश यांनी आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र ऑन साईडला मारलेला फटका, गॅपमध्ये एक धाव पूर्ण. दर्शन बघायचं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी सुद्धा चांगली, मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकती ती 24. अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज. उर्वरित चेंडू बाकी आहेत 13. यशाच्या षटकात शेवटचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू बीट झाला. तिथे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती जय ब्राह्मणदेव भाटले संघाची 1-24. आता उर्वरित 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. उर्वरित 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे ती जय ब्राह्मणदेव भाटले संघाला. पहिलं षटक जित पाटील यांनी टाकलं होतं, फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. दर्शन पहिला चेंडू सुंदर चेंडू होता, मात्र शंकरला काही समजलं नाही तिथे आणि डॉट चेंडू निघतोय. दुसरं षटक टाकलं यश पाटील यांनी, धावा खर्च केल्या 18 आणि तिसरं षटक दर्शन याचं, पहिला चेंडू डॉट निघतोय. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाही. दर्शन आता मात्र बघायचं आहे, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळतो तिथे शंकर. दर्शन विजयासाठी अजूनही 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका बघायचा आहे तिथे आणि चेंडू सीमा पार, षटकार. साठी पाहिजे होत्या, मात्र चौथ्या चेंडूवर हा षटकार येतोय. समीकरण बदललेलं आहे. आता मात्र बघायचं झेल होते का तिथे, काय एफर्ट केलं होतं तिथं. झेल घेण्यासाठी चांगलं एफर्ट केलं होतं तिथे क्षेत्ररक्षण. रोहित धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 32. अजूनही 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज.
दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट केले होते. तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू दुहेरी. आता मात्र पाचवा चेंडू सुद्धा डॉट. आता 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. जर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका आला नसता कदाचित 10+ ही धावसंख्या कटिंग झाली असती जे ब्राह्मणदेव भाटाले संघाला. मात्र 7 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच इशारा करतात वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1ने पुढे सरकली ती 33. 7 आणि 8 ची गरज. 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. निंबोली संघ तयारीत राहायचा आहे. या सामन्यातील विजेता संघ धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 35. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. रोहित पाटील 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. पहिला चेंडू मोठा फटका तिथे आलेला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. स्क्वेअर लेगला चेंडू कटवला होता आणि चेंडू सीमा पार गेला 4 धावांसाठी. आता मात्र बोल्ड. एक तुम्हारी एक हमारी. 4 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. दुसरा फलंदाज बाद होते. पंकज वैयक्तिक 6 चेंडूंचा सामना केला होता. त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार तब्बल 15 धावसंख्येवर बाद झालेला आहे. रोहित 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र गॅपमध्ये चेंडू आहे. एकदा पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी सुद्धा तिथे चांगली झालेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 40. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 3 चेंडू 1 धावांची गरज. टॉस करण्यासाठी निंबोली संघ हजर राहायचा आहे. आता मात्र बघायचा डायरेक्ट हिट झाला असता तर तिथे फलंदाज बाद झाला असता. मात्र सामना इथे जिंकला आहे तो जय ब्राह्मणदेव भाटाले संघाने. हाडलक गावदेवी वडघर.